पाकनं घेतले फुसके चीनी शस्त्र। भारताच्या विरोधात पाक चीनी भाई भाई। पाकच्या सुरक्षेसाठी चीनी विमानं। ऑपरेशन सिंदूरनं पाकची दाणादाण उडवली आणि त्यात पाकिस्ताननं डागलेली चीनी बनावटीची एक ना अनेक शस्त्र भारतानं एका क्षणातच बेचिराग करून दाखवली। तरीही चीन आणि पाकिस्तानची अक्कल अजून ठिकाणावर यायचं नाव घेत नाहीये। आता चीननं पुन्हा एक नवं फायटर जेट पाकिस्तानला दिलं। त्याचं नाव आहे FC-31 स्टेल्थ फायटर जेट, म्हणजेच FC-31 जायरो फाल्कन। पण खरंच हा चायना माल घातक आहे का? पाहूया। FC-31 हे चीनी बनावटीच्या 5व्या पिढीचं स्टेल्थ फायटर जेट। चीनच्या शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन कडून फायटर जेटची निर्मिती। अमेरिकेच्या F-35 शी स्पर्धा करणार। जेटचा वेग 2200 किलोमीटर प्रति तास, 1200 किलोमीटर पर्यंत शस्त्र डागण्याची क्षमता। रडारला चकवा देणाऱ्या PL-17 मिसाईलनं सज्ज। 10,000 किलोग्राम वजनाची शस्त्र वाहून नेण्यास सक्षम। 500 किलोग्रॅमचे 8 किंवा 30 छोटे बॉम्ब ठेवता येणार। चीननं एवढं कौतुक केलेलं हे FC-31 स्टेल्थ फायटर जेट पाकिस्तानच्या हवाई दलात सामील होणार आहे। ते चालवण्याचं प्रशिक्षणही पाकिस्तानी हवाई दलाचे पायलट आणि तंत्रज्ञ चीनमध्ये घेत आहे। पाकिस्तान एकूण 30 ते 36 FC-31 जेट खरेदी करणार आहे। एवढंच नाही तर ते पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलात दाखलही होणार आहे। मात्र चीनी बनावटीच्या या फुसक्या मालाचा भारताला किती फटका बसू शकतो पाहूया। FC-31 सोबत लढण्यासाठी 42 हवाई तुकड्यांची गरज। भारतीय बनावटीचं स्टेल्थ जेट AMCA येण्यास 2035 पर्यंत वेळ लागणार। PL-17 मिसाईल भारताच्या रडारला चकवा देऊन हल्ला करण्याची क्षमता। C-40 आणि Su-30 त्या गन्स आपण आता अजून त्यांना मॉडिफाय करतो आहे। त्याच्यावर आपण डिजिटल टेक्नॉलॉजी बसवतो आहे। ती झाल्यानंतर त्या शॉर्ट रेंज करता आणि S-400 हे लॉंग रेंज करता हे आपल्याकरता कामी येतील आहे। शेवटी नंतर आपल्याकडे ब्रह्मोससुद्धा आहेत, आपल्याकडे अग्नीसुद्धा आहेत एअर टू एअर फायर करणारी। त्यामुळे आपल्याला तितका त्याच्यावर भीती वाटायची काही गरज नाही असा माझा अंदाज आहे। हे असं असलं तरी भारत रशियासोबत हवाई संरक्षण यंत्रणा S-500च्या निर्मितीची रणनीती आखतोय। त्यामुळे ड्रॅगननं पाकिस्तानला मदत करून भारताविरोधात कुरापती केल्या तरी त्यांच्या नांग्या ठेचण्याची तयारी भारतात आहे। एवढंच नाही तर आता भारतानं राफेलची निर्मिती आणि ओव्हर द हॉरिझॉन हवाई संरक्षण सिस्टीमसाठी रशियाला ऑर्डर दिली आहे। त्यामुळे पाकनं चायना माल विकत घेतला असला तरी भारत काही कच्चा खेळाडू नाही। त्यामुळे पाक आणि चीननं लक्षात ठेवावं की बाप तो बाप ही रहेगा। वैष्णवी राऊतसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।